आज जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातनं आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेला आहे. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पहाटे दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला की मी 5 वाजता जाऊन अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथेच आहे. आणि एवढं करून पण मला मागायचे कळलं की म्हणजे मला कळवून मी माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला, असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसाला जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे. आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्याला आरोपी केलं. आम्ही आतमध्ये गेलो, आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातले, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्याला हिथं दमदाटी केली. इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी स्वतः मी त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले, फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले. त्या लोकांनी मी त्यांना धरला असताना तिथनं ओढायचा प्रयत्न केला. आमदार मकरंद पाटील साहेब होते, आम्ही होतो. आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो, म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं, आम्ही बाहेर थांबलो तिथं. आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्यांनी आमच्या की त्यांनी हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात म्हणजे काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला. याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो, ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध त्याने अपहरणाचा तक्रार केली ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं. त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्याला धरलं होतं. आमच्या मांडवे संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस, मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे. आबा तिथं माझ्या मदतीला आले, आबाला 4-4, 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. ज्यांचं त्याला भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणानं उमटतील. आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला त्यांनी, पोलीस बळाचा 100 साध्या देशाचे जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या. याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली ते. आणि मी एक सांगतो, आता भाजप ढोल ताशा वाजवू दे, पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचे 37 सदस्य होते, आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्यानी, 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्यानं जिल्हा परिषदेतलं बहुमत दिलं होतं. जनमताचा अपमान, जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान प्रशासनाच्या, पोलिसांच्या, जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाने
या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे. ठीक आहे, आता त्यांना क्षणिक आनंद मिळेल, पण घोडे मैदान दूर नाही. खूप मोठ्या मोठ्या निवडणुका येणार आहेत इथनं पुढच्या काळामध्ये. त्यावेळी मग जी भूमिका शिवसेनेला घ्यायची ती शिवसेना घेईल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण मी आपल्याला सांगतो, मान्य आबा इथं आहेत, मी आहे, आम्ही दोन्ही मंत्री आहोत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत. मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागे ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घरगाड्याचं काम करते. या प्रशासनाचा निश्चितपणे आम्ही तीव्र निषेध करतो.